ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग। श्री संत ज्ञानेश्वर महाराज मोक्ष संन्यास योग नामक ह्या 18व्या अध्यायाला प्रारंभ करत असताना 86 ओव्यांची एक विस्तृत प्रस्तावना या अध्यायाला प्रारंभ होताना दिली आहे। ह्या एकूण 86 ओव्यांच्या मध्ये पहिल्या 10 ओव्यांच्या मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु श्री चित सूर्य निवृत्तीनाथ महाराजांचं संस्कृत प्रचुर प्रगल्भ गंभीर आणि श्रीमंत अशा संस्कृत भाषेमध्ये विविध भाषालंकाराच्या माध्यमातून गुरूंचं वर्णन केलं। पण एवढ्या वर्णनाने गुरूंचं वर्णन झालं आहे असं नाही, उलट या वर्णनाच्या द्वारे गुरूंचं वर्णन होऊ शकत नाही याची मला लाज वाटते। हे सांगण्याकरता ओवी क्रमांक 11 आणि 12 या 2 ओव्यांचा निर्देश केला आणि हे जे वर्णन झालं आहे हे माझ्याकडून श्री गुरूंचं वर्णन झालंच नाही। श्री गुरूंनी ते वर्णन माझ्याकडून करून घेतलं, त्याचं सर्व श्रेय हे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना जातं। ह्या करता विविध दृष्टांताच्या माध्यमातून श्रेय निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे कसं सोपवलं गेलं याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी क्रमांक 13 ते 18 हा जो काही ओव्यांचा समुदाय आहे त्यामध्ये त्यांनी गुरुस्तुतीचं श्रेय गुरूंनाच दिलं आहे। मी जर देहात्म भावाने गुरूंचं वर्णन केलं असतं तर त्यामध्ये गुण आणि दोष आणि 20 ओव्या खर्च घातल्या आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंच्या वर्णनासाठी उपाधीचा स्वीकार करून किती जरी वर्णन केलं तरी ते दोषयुक्तच होईल आणि म्हणून निरुपाधिक स्थितीमध्ये राहणं, क्रियारहित राहणं, मौन स्थितीमध्ये राहणं हेच खरं गुरूंचं वर्णन आहे। हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी 21 ते 26 क्रमांकाच्या ओवीपर्यंत सगळं वर्णन केलं। त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज यांचा संवाद सुरू आणि माऊली सद्गुरुनाथांच्याकडे आशीर्वाद मागतात की तुम्ही मला आशीर्वाद द्या की ज्यामुळे माझं हे व्याख्यान संतांना मान्य होईल असं होईल। हा एक सुंदर संवाद निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये होतोय। हे वर्णन करणारा विषय ओवी क्रमांक 27 ते 29 पर्यंतचा हा विषय आहे। त्यानंतर हा 18वा अध्याय आणि त्यामध्ये
अर्थचिंतामणीचा कळस हा 18वा अध्याय कसा आहे, त्या कळसाच्या संबंधाने असणारी भूमिका अध्यात्मामध्ये कशी असते याचं वर्णन 30 ते 34 ओव्यांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि ह्या पायापासून म्हणजे भूमीच्या शुद्धीकरणापासून तर अगदी कळसापर्यंतचा आणि त्याही वरती पताकाच्या पर्यंत काम करणारा अत्यंत सुजान असणारा कारागीर म्हणजे महर्षी व्यास यांनी कसं हे श्रीमद भगवद्गीतेच्या पायापासूनच कळसापर्यंतच काम कसं केलं याचं वर्णन ओवी क्रमांक 35 ते 44 पर्यंतचा हा सगळा विषय त्यांनी सांगितला. क्रमाक्रमाने हा विषय जसा पुढं येत जातो तसं मग आता या कळसापर्यंतचं काम झाल्यानंतर ह्या गीतेचं फल काय आहे, जो कोणी वाचन करतो, जो कोणी श्रवण करतो आणि जो कोणी गुरूंच्या सानिध्यात राहून सखोल असं चिंतन करतो, असा श्रावक, वाचक आणि चिंतक या सर्वांना वेगवेगळं फळ न प्राप्त होता एकच फळ प्राप्त होतं. हे सोपपत्तिक विविध दृष्टांताच्या माध्यमातून वर्णन करणाऱ्या ओव्या 45 ते 49 पर्यंतच्या सगळ्या ओव्या आहे. हा एक स्वतंत्र विषय आहे जो आपण आतापर्यंत पाहिला आहे. तर यांना एकच विषय कसा आहे. त्यानंतर पुढे विषय येतो, हे संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहे, 700 श्लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक आणि वेगवेगळ्या मध्ये विषय आलेले आहेत. अर्जुन विषाद योगापासून तर मोक्ष संन्यास योगापर्यंत. पण ह्या सगळ्या विषयांच्या मध्ये भगवंताने एक मुख्य महाशब्दांताच प्रतिपादन केलं आहे, जे देव बोलिले एक दुजे नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सुद्धा या भगवंताच्याच बोलण्याचा आशय लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीतेवर भाष्य केलं. आणि श्रोते हो, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने माझ्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणाकडे लक्ष द्या. म्हणजे भगवंताच्या बोलण्याचा आणि माझ्याही बोलण्याचा आशय हा एकच आहे हे तुमच्या ध्यानी येईल. हा सगळा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी क्रमांक 50 ते 59 पर्यंत सगळा विषय सांगितला. नंतर अध्याय 17वा आणि अध्याय 18वा यांच्यामध्ये असणारा जो काही जन्यजनक भावाचा संबंध आहे, जे संबंध वर्णन आहे विषयांचं, त्यामध्ये कर्म काय, त्याग काय, संन्यास काय, या संबंधाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि त्याचा स्वतंत्र ओवी क्रमांक 60 ते 75 पर्यंतचं हे सगळं अध्याय संगतीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये असणारं अन्योन्य प्रेम, त्या अन्योन्य प्रेमाचे दिलेले दृष्टांत, त्यानंतर पुन्हा मानवी जीवनामध्ये त्याची कशी भूमिका आहे. वत्स झाली आहे वरी, धेनु न वचावे बरी, ही अनन्य प्रीतीची पर्यायसी आहे. तेने काजे विण बोलावे, जे देखिले तरी पहावे, भोगिता चाळ दुनावे पर्यंत या ठाई. असं वर्णन करत संवाद हे किती उत्तम साध्य आहे
अव्यवहार्य वस्तू भोगण्याचं साधन हा संवाद आहे. आणि म्हणून गीता संपवण्याच्या समयी अर्जुनाने गीतेला पुन्हा प्रारंभ कसा केला आणि हा स्वामी भृत्याचा संवाद काय करू शकत नाही असं आश्चर्य व्यक्त करणारा भाग, अनन्य प्रेमाच्या अंतर्गत आपण हा सगळा भाग ओवी क्रमांक 76 ते 84 पर्यंतचा हा सगळा भाग पाहिला. एकंदरीत गेल्या 15 दिवसापासूनचं वर्णन जे चाललं आहे ते सगळं वर्णन आपण केवळ 2 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये सगळ्यांचा हा भाव पाहिला. आणि म्हणून आतापर्यंतच ह्या 84 ओव्यामध्ये कोणत्या ओवीपासून कोणत्या ओवीपर्यंत कोणता विषय आलेला आहे हे सुद्धा वाचकांना ध्यानी आलं पाहिजे, अभ्यासकांना ध्यानी आलं पाहिजे. एवढ्या करता सिंहावलोकनाच्या माध्यमातून या सगळ्या विषयाचं पुनश्च एकदा शब्दशः शब्दांकन केलेलं आहे. आणि ह्यानंतर अध्यायी गीताच म्हणजे हा 18वा अध्याय. ह्या अध्यायाला प्रारंभ त्या ठिकाणी होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, ह्या श्रीमद भगवद्गीतेचा उपक्रम हा दुसरीचा उपसंहार या 18व्या अध्यायामध्ये होतोय. उपक्रम आणि उपसंहार या दृष्टीने दुसरा अध्याय तेवढाच महत्वाचा आणि 18वा अध्याय तेवढाच. संपूर्ण गीतेचं सूत्र संक्षिप्त आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये आणि 17 अध्यायापर्यंत सांगितलेला सगळा विचार पुन्हा एकदा निष्कर्षाच्या माध्यमातून 18व्या अध्यायामध्ये आपण. म्हणून दोन्ही अध्याय तसे मोठे, दुसरा अध्याय पण मोठा आणि 18वा अध्याय तर सगळं. आणखी दुसऱ्या अध्यायाची आणि शेवटच्या अध्यायाची विशेषता म्हणजे काय असेल तर दोन्ही अध्यायाला प्रारंभ हा अर्जुनाच्या प्रश्नाने झाले. दुसरा अध्याय सुद्धा अर्जुनाच्या प्रश्नाने सुरुवात झाली आणि 18वा अध्याय सुद्धा अर्जुनाची सुरुवात झालेली आहे. आणि उपक्रमांद्वारा हा एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून या पहिल्या अध्याय असो किंवा 18 अध्याय असो, हा संपूर्ण वेदार्थाचं सार सांगणार आहे. संपूर्ण वेदार्थाचा भाग त्यामध्ये संक्षेपतः कसा आलेला आहे असं उपक्रम आणि उपसंहाराच्या भूमिकेतून आपल्याला पाहतो. याप्रमाणे या 18व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते आहे. म्हणून सुरुवात आहे अर्जुन उवाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागश्च च ऋषिकेश पृथक् के पृथक् केश निशोधन. अर्जुन प्रश्न विचारतोय, हे महाबाहो. अर्जुन उवाच. संन्यासस्य तत्त्वं वेदितुम् इच्छामि. हे ऋषिकेश, हे केशी निषूधन, त्यागस्य तत्व पृथक् वेदितुम् इच्छामि.
त्यागस्य तत्वम, त्यागाचं जे तत्व आहे ते अगदी निराळ्या पद्धतीने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणून ह्या पहिल्या श्लोकामध्ये इच्छामी, इच्छामी, वेदितुम इच्छामी, जाणून घेण्याची इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, याप्रमाणे एक जिज्ञासा व्यक्त करणारा हा श्लोक. आणि ही जिज्ञासा वेदितुम इच्छामी, वेदितुम इच्छामी अशा दोन्ही वाक्यांना लागू पडणार आहे. अर्जुनाचं भगवंताच्या विषयी असणारं अन्योन्य प्रेम हे कसं आहे हे अर्जुन उवाच या श्लोकाला प्रारंभ होण्याच्या अगोदर आपण विस्ताराने पाहिलं. पण ते प्रेम अर्जुनाच्या बोलण्यातनं या पहिल्या श्लोकामध्ये पुन्हा अभिव्यक्त झाला आहे. कशावरून? कारण ह्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला जे संबोधन वापरलेले आहेत ते संबोधन आणि इतर अध्यायांच्या मध्ये आणि श्लोकांच्या मध्ये वापरलेले संबोधन यामध्ये फरक आहे. काही श्लोकांच्या मध्ये एक संबोधन असतं, काही श्लोकांच्या मध्ये दोन संबोधन आहे. पण इथे मात्र अर्जुनाने 18व्या अध्यायाला सुरुवात होताना भगवंताला दोन प्रकारचे संबोधन वापरलेले आहे. आणि हे तीन प्रकारचे संबोधन वापरले. ह्यावरून अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णांच्या विषयी असणारा जो अनुराग आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम, तो अनुराग या तीन प्रकारच्या संबोधनाने अर्जुनाने अभिव्यक्त केला आहे. आणि ते तीन प्रकारचे संबोधन आहेत: हे महाबाहो, हे केशी निषूधन, आणि हे ऋषिकेश. आता अशा ह्या तीन संबोधनाच्या माध्यमातून दोन वाक्यातून दोन प्रश्न विचारले गेले. तो कसा प्रश्न आहे पहा. कदाचित थोडस वेळ लागेल सुरुवातीला हा प्रश्न आणि सुरुवात होण्याची. पहिल्यांदा जे दोन संबोधन आहेत ते आहे महाबाहो आणि केशी निषूधन. हे दोन संबोधन दोन गोष्टींचा निर्देश. महाबाहू असं म्हणत असताना ज्याचे बाहू मोठे आहे आणि क्रियाशीलता दाखवण्यासाठी बाहू, कर्तृत्व दाखवण्यासाठी बाहू हे प्रतिनिधित्व करत. अर्जुन हा अजानुबाहू आहे, भगवंत हा अजानुबाहू आहे. भगवंताचं महाबाहू या शब्दाने कितीही मोठा पराक्रम असेल तर भगवंत सहजतेने करतात हे दाखवण्यासाठी महाबाहू. म्हणजे बाह्य शत्रूंच्या निवारण करण्यासाठी, बाह्य उपद्रव निवारण योग्यता हे दाखवण्यासाठी कितीही जरी प्रसंग आले तरी भगवान सहजतेने त्याचं निवारण करतात.
म्हणून हे महाबाहो हे विशेषण आहे. यावरून बाह्य उपद्रव निवारण स्वरूप योग्यता. दुसरं आहे केशी निशोधन. भगवंताला अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं. केशी अश्वाच्या स्वरूपामध्ये येऊन मोठा जबडा करून भगवंताला संपवण्यासाठी प्रयत्न करत होता. पण भगवंतानी त्या अश्वाच्या रूपाने आलेल्या केशी नावाच्या दैत्याचं वरून हात धरून खाली हात धरून त्याचा पुन्हा त्याला अडवून काढला, त्याचा वध केला. निशोधना म्हणजे केशी सारख्या अशा अनेक दैत्य हे बाहेरून उपद्रव करत होते. आणि बाहेरून कितीही उपद्रव करणाऱ्या या राक्षसांना, या दैत्यांना, या असुरी प्रवृत्तींना भगवंतानी सहजतेने त्यांचा निराश केला, नेस्तनाभूत केलं, त्यांचं मूळ उच्चाटन करून टाकलं. हे सांगण्यासाठी भगवंत पुरुषार्थवादी आहेत आणि बाह्य प्रतिबंधांना, उपद्रवांना परमात्मा कसा यशस्वीरित्या सामोरं जाऊन ते संकट दूर करतो हे सांगण्यासाठी महाबाहो आणि केशी निशोधन या दोन संबोधनाचा प्रयोग भगवंतासाठी अर्जुनाने केला. आणि आता तिसरं एक आहे ऋषिकेश. ऋषिक शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय, आणि ईश शब्दाचा अर्थ आहे स्वामी. आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. इंद्रिय हे अतिंद्रिय आहे. तुमचे ज्ञानेंद्रिय, तुमचे कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय. अर्थात परमात्मा आतून जरी इंद्रियांच्या माध्यमातून काही उपद्रव निर्माण झाले, तर भगवंत आंतरशत्रूंनाही निराश करणारा आहे, आंतरशत्रूंचाही नाश करणारा आहे हे सांगण्यासाठी ऋषिकेश हे संबोधन आहे. तर महाबाहो आणि केशी निशोधन हे बाह्य शत्रूंच्या द्वारे निर्माण केलेले उपद्रव त्यांचं निवारण करण्यासाठी परमात्मा सुद्धा समर्थ आहे हे सांगण्यासाठी हे दोन संबोधन. आणि या दोन संबोधनाच्या माध्यमातून परमात्मा अंतर्बाह्य शत्रूंचा नाश करणार आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा, शंका निर्माण झाली. भगवंत हा इंद्रियांचा स्वामी असल्यामुळे मनाच्या मध्ये निर्माण झालेली, बुद्धीच्या मध्ये निर्माण झालेली शंका जो निराश त्याचं समाधान करण्याकरता तोही समर्थ आहे. म्हणून या दोन अशा तीन संबोधनांचा प्रयोग करून अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुनाचा प्रश्न कसा आहे? अर्जुनाचा प्रश्न असा आहे की अर्जुन म्हणतो, हे भगवान, संन्यासस्य तत्वं वेदितुम अहम इच्छामि. पहिल्यांदा प्रश्न विचारला आहे की संन्यास हा जो शब्द आहे
या शब्दाचा जो अर्थ आहे, संन्यास शब्दाचा जो तात्पर्य आहे, संन्यास शब्दाचा जो आवाका आहे, संन्यास शब्दाचं जे गमक आहे, संन्यास शब्दाचं जे रहस्य आहे, हे नेमकं रहस्य काय आहे, हे वेदितुम इच्छामी, हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे त्याला संन्यास शब्दाचा अर्थ समजून नाही घ्यायचा. संन्यास शब्दाच्या अर्थाच्या पाठीमागे असणारी जी भूमिका आहे, तत्व आहे, रहस्य आहे, ते तत्व, हे रहस्य मला जाणून घ्यायचं. म्हणून संन्यास शब्द वेगळा आणि संन्यास शब्दाच्या मध्ये असणारा जो अर्थ आहे आणि त्या अर्थाच्या मध्ये जी रहस्यता आहे, हे सांगण्याकरता तत्वम वेदितुम इच्छामि. तत्वार्थ काय आहे, या संन्यास शब्दाच्या पाठीमागे असणारा तत्वार्थ आहे, मर्मार्थ आहे, ही गोष्ट मला समजून घ्यायची. त्याचप्रमाणे हे ऋषिकेश, हे केश निषुधन, त्यागस्य तत्वम पृथक वेदितुम अहम इच्छामि. त्याप्रमाणे त्याग ह्या शब्दाच्या मध्ये असणाऱ्या अर्थाचं रहस्य काय, त्याग आणि गृहीत धरावं, त्याचं मर्म काय, त्याचं रहस्य काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं तात्पर्य काय. अर्थात हे दोनही भूमिका, त्याग आणि संन्यास, या दोन्ही शब्दांच्या अर्थाच्या पाठीमागे असणारा जे रहस्य, जे मर्म, ते काय आहे, हे मला पृथकत्वाने समजून घ्यायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं. नाहीतर कधी कधी काय होतं, संन्यास आणि त्याग हे दोन्ही शब्द जरी वापरले तर कधी कधी हे सारखेही वाटतात, कधी कधी भिन्नही वाटतात. ज्याप्रमाणे हा घट आहे, हा पट आहे, असं जर म्हटलं तर घट शब्दांच्या मध्ये भिन्नता आहे. तसं का त्याग आणि संन्यास हे दोन शब्द भिन्न भिन्न आहेत? मग भिन्न भिन्न आहेत तर ते भिन्न भिन्न कसे आहेत, ते मला समजून घ्यायचे. किंवा हा ब्राह्मण आहे, हा परिव्राजक आहे, या ठिकाणी शब्द दोन आहेत, पण दोन्ही शब्दांच्या मध्ये एक एक जातीय अर्थ प्रगट होतो. तस त्याग आणि संन्यास हे शब्द दोन आहेत, पण त्यांच्यात अर्थ एक निर्माण होतो. काय आहे हे नेमकं रहस्य, त्याग आणि संन्यास, हे मला समजून, असा हा अर्जुनाचा प्रश्न आहे. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं, त्यागस्य च ऋषिकेश पृथक् के शिनिषूदन, पृथक हे केशिनिषूदन, हे ऋषिकेश, हे महाबाहो, त्यागस्य तत्वं, त्यागस्य पृथक तत्वं अहम वेदितुम इच्छामि, संन्यासस्य तत्वं अहम वेदितुम इच्छामि. हे भगवान, सांगा मला. मग आता यावरती ज्ञानेश्वर महाराज ह्या अर्जुनाच्या शंकेचं वर्णन करत आहेत भाष्याच्या स्वरूपात. हा जी संन्यास आणि त्याग या दोन्ही या दोही एकी अर्थी लागू, जैसा संघातू आणि संघू, संघाते संघातेची बोलीजे. बघा आता, जी महाराज, संन्यास आणि त्याग हे जे दोन शब्द आहेत, या दोन्ही शब्दांच्या मध्ये या दोही एक
अर्थी लागू. या त्याग आणि संन्यास या शब्द दोन जरी असला तरी या दोन्हींच्याही मध्ये एकच अर्थ हा लागू पडतो. या दोन्हींच्याही मध्ये एकच अर्थ लाग म्हणजे संबंध. या दोन्हींचाही संबंध हा एका अर्थानेच आहे. कशाप्रमाणे? जैसा संघातू आणि संघू. जसं एक शब्द आहे संघात आणि दुसरा आहे संघ. पण ह्या संघात हा शब्द आणि संघ हा शब्द जरी दोन असले तरी या दोन्हीच्या मधून एकच अर्थ होतो. संघातेची बोली. संघात आणि संघ या दोन्हींचाही अर्थ होतो समुदाय. अनेक लोकांचं एकत्रीकरण आलं त्याला संघ असं म्हणतात. म्हणून अनेक भगवत भक्त एकत्रित जेव्हा राहतात एका विचाराचे, एका आचाराचे, एका ध्येयाचे, तेव्हा त्यालाही संघ असं म्हणतात. आणि म्हणून बुद्ध परंपरेमध्ये अशा एकत्रित राहणारा जो समविचारी गट आहे त्याला संघ असं म्हणतात. संघं शरणं गच्छामि. जैनांच्या मध्ये अरिहंत आहेत. नमो अरिहंताणाम. अर्थात या समुदायाला वंदन. सांगायचं जसं इथे एकच की संघ आणि संघातेची बोली म्हणजे समुदायच असा अर्थ केला जातो. त्याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांच्या मध्ये सारखाच संबंध त्यागाच्या अर्थाने आहेत. म्हटले कसे? तैसे त्याग आणि संन्यास. त्याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांच्या मधून काय अर्थ अभिप्रेत होत असेल तर त्यागाची बोलजेतू असेल. संन्यास शब्दाचा अर्थ आहे सोडणे आणि त्याग शब्दाचा अर्थ आहे सोडणे, टाकणे. मग त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दाच्या मधून काही त्यागाची बोलीजेतू असे. त्यागच हा शब्द बोलला जातो. आमुचेने तव मानसे जाणीजे हिची. आमच्या सामान्य भूमिकेच्या मनातून विचार केला तर आम्हाला असं वाटतं त्याग आणि संन्यास हे दोन्ही शब्दांचा अर्थ त्यागच आहे असं आमचे तव मानसे हेची जाणीजे. आमच्या मनामध्ये तर असं सामान्यतः आपाततः बरोबर वाटतं की दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे. पण एकच आहे असं म्हणावं तर तुमच्यासारख्या मोठ्या विद्वान ज्येष्ठ श्रेष्ठ परमात्म्यांनी दोन शब्दांच्या साठी दोन एकच शब्दाच्या साठी दोन शब्द वापरावेत असं काही वाटत नाही. म्हणजे यामध्ये फरक पण वाटतो. म्हणून काय फरक आहे? ना काही अति अर्थभेद. म्हणजे पहिल्यांदा सांगितलं आम्हाला असं वाटतं की दोन्ही शब्दाचा एकच अर्थ आहे असं आमच्या मनात वाटतं. परंतु असं नाही बरं का, आम्हाला वाटतं म्हणून नाही, कदाचित वेगळाही अर्थ असू शकतो. मग सांगतात ना काही अति अर्थभेद किंवा संन्यास शब्दाच्या अर्थाच्या मध्ये आणि त्याग शब्दाच्या अर्थाच्या मध्ये या दोन्हींच्याही मध्ये काही भेद असू शकतो. आणि जर असा भेद असेल जो आम्हाला आमच्या बुद्धीत लक्षात आला नाही, पण जर असेल तर देवो विशद करतू. तर भगवंताने त्याग आणि संन्यास या दोन शब्दांचा अर्थ विशद करावा, स्पष्ट करावा, तो नीट समजून सांगावा, त्याचं विश्लेषण करावं. तेथ म्हणती श्रीमुकंदो भिन्नची पै. तेथ म्हणती श्रीमुकंदो भिन्नची पै. त्या ठिकाणी श्री मुकुंद परमात्मा म्हणतात या दोन्ही शब्दाचा अर्थ एक नाही. मग काय आहे? भिन्नची पै. त्याग शब्दाचा अर्थ आणि संन्यास शब्दाचा अर्थ तुम्हाला जरी त्याग असा एकच वाटत असला तरी या दोन्हींच्याही मध्ये काय आहे? भेद आहे. म्हणून ते तर म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै.
या दोन्ही शब्दांच्या मध्ये फरक आहे असं मला वाटतं. तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एगार्थ गमले हे मानी मीही साच. जेव्हा एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाला पहिल्यांदा आपण अनुमोदन द्यावं, त्याला उत्साहित करावं, त्याचं कौतुक करावं. हा एक भाग आहे. नाहीतर हा काय प्रश्न आहे का, त्याला काय प्रश्न म्हणतात असं म्हणून प्रश्नकर्त्याच्याच मानसिकतेचं खच्चीकरण जर केलं तर पुन्हा कधी प्रश्नच विचारणार. आणि म्हणून भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं कौतुक करतात. अर्जुना तुझ्या म्हणी त्याग संन्यास दोन्ही. हे बाबा अर्जुना, तुझ्या मनामध्ये त्याग आणि संन्यास हे जे दोन शब्द आहे, एकार्थ गमले, दोन्ही शब्दांच्या मध्ये असणारा अर्थ हा एकच आहे. एक अर्थ गमले, एकच अर्थ आहे असं तुला वाटलं, गमलं, भासलं, प्रतीला आलं. एकार्थ गमले हे मानी मीही साच. दोन्ही मध्ये एकच अर्थ आहे असं मीही मान्य करतो बरं का. तूच मान्य करतो असं नाही, तर मलाही मान्य आहे की बाबा हा दिसतंय दोन्ही शब्दांच्या मध्ये एकच अर्थ दिसतो. इही दोही किर शब्दी, त्याग आणि संन्यास हे जे दोन शब्द आहे, इही दोही किर शब्दी, या दोन्ही शब्दांच्या मध्ये खरोखर काय त्रिशुद्धी त्यागाची बोलीजे. म्हणले त्रिशुद्धी शब्द म्हणजे निश्चयाने, अगदी तसंच 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 काय त्यागाची बोलीजे. त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांच्या मध्ये खरोखर जर अर्थ पाहिला तर त्यागच हा निश्चयाने एक अर्थ होतो. तरी कारण येत भेदी येतुलाची, पण तरी देखील त्याग आणि संन्यास या दोन्हीच्याही मध्ये काय आहे, तरी कारण येत भेदी, परंतु संन्यास आणि त्याग या दोन शब्दांच्या मध्ये थोडासा भेद आहे. म्हणजे तुझं म्हणतो त्याप्रमाणे एकच आहे, मलाही तसंच वाटतं, पण पण म्हणजे अगदी तसंच आहे असं नाही बरं का. मग काय आहे, तर ह्यामध्ये थोडासा भेद वाटतो आणि तो भेद एवढ्याच कारणासाठी वाटतो. एतुलेची कारण परी एत भेदी, एवढ्याच कारणासाठी या ठिकाणी भेद दिसतोय. अच्छा, मग सांगा बरं आम्हाला आता आहे की काय काय भेद आहे. मग जे निपटोनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणजे, आणि फलमात्राची का त्यजिजे तो त्यागुगा. अतिशय स्पष्ट त्या दोन शब्दांच्या मधला फरकाचा मुद्दा भगवंतानी माऊलींनी या ठिकाणी सांगितलं. कर्म सांडिजे म्हणजे कर्माचा त्याग करा, कर्म सांडिजे. पण कोणतं कर्म सांडिजे, निपटोनी म्हणजे संपूर्ण, म्हणजे निशेष कर्म, असे भाग शिल्लक न राहता सगळ्या. निपटून हा शब्द आणखी वेगळ्या अर्थाने कसा वापरला तो पहा. एखाद्या भांड्यामध्ये दूध असेल, तापवलं असेल आणि ते ओतून दिलं तर आपण काय म्हणतो, सगळं पाणी दूध काढलं. पण तरी देखील त्या भांड्याच्या पातेल्याच्या कडेला त्या दुधाचा जो दुधाळपणा आहे, साय ती चिटकलेली असते आणि ती साय पुन्हा बोटाने काढून टाकली जाते. त्याला म्हणा आता काय, आता निपटून काढून टाक.
असं जे कर्म निपुटोनी सांडिजे, जे कर्म संपूर्णतः ज्या कर्माचा त्याग केला जातो, सगळ्या प्रकारच्या कर्म, कोणतंही कर्म मागे न ठेवता सगळ्या प्रकारच्या कर्माचा त्याग केला जातो, त्याला निपुटोनी कर्म सांडिजे, ते सांडणे संन्यासो म्हणजे. अशा त्या सगळ्या प्रकारच्या कर्मांचा त्याग केला जातो, त्या त्या कर्माच्या त्यागालाच काय म्हणतात? संन्यास. संन्यास म्हणजे काय? सर्व कर्मांचा त्याग, संन्यास. त्यांना कोणतंही कर्तव्य नाही. कारण जोपर्यंत डोक्यावर शेंडी आहे आणि अंगावरती उपनयन म्हणजे जाणीव आहे, तोपर्यंत कर्माचं बंधन असतं. पण एकदा काही संन्यास घेतला की मग ती शेंडीही काढून टाकावी लागते आणि जाणूही काढून टाकावं लागतं. कोणत्याही कर्माचं बंधन, त्याला काही बंधन नाही. सगळ्या कर्माचा जो त्याग आहे त्याला म्हणायचं संन्यास. आणि फल मात्राची का त्यजिजे, तो त्यागोगा. कर्म तर सगळं करायचं, परंतु कर्माच्या फलाचा मात्र त्याग करायचा. कर्माच्या फलाचा त्याग केला जातो, त्या कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग असे. आणि सगळ्या प्रकारच्या कर्माचा त्याग करणं याला संन्यास म्हणतात. आणि काही कर्म केल्यानंतर नाही केलेले कर्म जे आहेत त्या कर्माच्या फलाचा त्याग करणं याला त्याग असं म्हणतात. म्हणून या 92 क्रमांकाच्या ओळीमध्ये जे निपुटोनी कर्म सांडिजे, ते सांडणे संन्यास म्हणिजे, आणि कर्म फल त्याग का त्यजिजे, तो त्यागोगा. आता कर्माचं स्वरूप सांगत असताना त्याग आणि संन्यास यांचं स्वरूप सांगितलं. पण आता कर्म फळाचा त्याग करणं याला त्याग असं म्हणतात. मग त्यावरती प्रश्न उत्पन्न झाला की कोणत्या कर्माच्या फलाचा त्याग करायचा. हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तरी कोण कर्माचे फळ सांडिजे आणि कोण कर्म केवळ सांडिजे, हेही सांगो विवळे चित्त देपा. आणि मग कोण कर्माचे फळ सांडिजे, असं कोणतं कर्म करावं आणि ते कर्म केल्यानंतर त्या कर्माच्या फळाचा त्याग करणं याला त्याग म्हणतात. आणि कोण केवळ कर्म सांडणे, आणि असं कोणतं कर्म आहे की जे सगळं संपूर्ण आता कर्माचाच त्याग केला पाहिजे, आणि कोणते कर्म आहे की ज्या कर्माच्या फळाचा त्याग केला पाहिजे, हेही विवळ सांगो, हेही अगदी आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहोत. याकरता चित्त दीपा, याकरता तुम्ही चित्त दिलं पाहिजे. मग तुम्हाला कळेल की कोणतं कर्म टाकून द्यायचं आणि कोणतं कर्म करून त्या कर्माचं फळ टाकून द्यायचं. हे दोन्हीही स्वरूप आम्ही तुम्हाला आता सांगणार, आणि मग तुम्हाला कळेल त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे. आता आम्ही तुम्हाला तर सांगितलंच, सगळ्या प्रकारचा कर्माचा त्याग म्हणजे संन्यास, आणि कर्माच्या फळाचा त्याग करणं म्हणजे त्याग. पण कोणतं कर्म जे पूर्णतः त्याग करायचं आणि कोणतं कर्म ज्याचा फलाचा त्याग करायचा, त्याचा विचार क्रमशः पुढे येत आहे. तो पुढचा विचार म्हणजे पुढच्या श्लोकाचा उपोद्घात आहे. आणि म्हणून त्या 2-3 ओव्या आणि पुढचा श्लोक यांचा विचार आपण उद्या. ओम पूर्णतः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
महाराज रामकृष्ण हरी. सर. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, एकाध्यायी गीता. महाराजांनी पुन्हा एकदा आज आपल्याला पूर्ण मागच्या जे काही 86 ओव्या आहेत, या 86 ओव्याचं विश्लेषण प्रत्येक जे ग्रुप ऑफ ओबी असं आपण म्हणूया, पहिले 10 ओव्या, नंतर 2 ओव्या, नंतर 5 ओव्या, हा जो सगळा क्रम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ओव्यांच्या मध्ये वेगवेगळा विषय जसा आलेला आहे त्याचं प्रतिपादन खूप डिटेल केलेलं आहे, जेणेकरून ह्या 86 ओव्यामध्ये फक्त ह्या अध्यायाची पूर्वपीठिका किंवा या अध्यायाचं गुरूंच्या बद्दलचं वर्णन असेल, त्या गुरूंच्या वर्णनाबद्दल मी कमी कसा पडलो हे आहे, किंवा ते माझ्याकडनं आपोआपच ते होऊन गेलं हेही सांगणं, किंवा त्याच्यानंतर मग महर्षी व्यासांच्या विषयीच्या हे असतील, किंवा मग शेवटी या अध्यायाचं महत्व, मग उपक्रम उपसंहार याच्याबद्दलचं महत्व, या दोन्ही अध्याय 17वा आणि 18वा कसा जोडला गेलेला आहे, आणि सगळ्यात शेवटी मग संवादाचं महत्व, संवादाच्या माध्यमातून आपण त्रिगुणातीत जे तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, ब्रह्म आनंद जो आहे तो उपभोग, आणि त्यासाठीचे दिलेले माऊलींचे दृष्टांत, तर ह्या सगळ्यांचा भाग बघत असताना शेवटी अर्जुनाने हा प्रश्न केलेला आहे, आणि दुसऱ्या अध्याय आणि 18वा अध्याय याच्यामधलं साम्य, म्हणजे तो उपक्रम आणि हा उपसंहार, हा 18वा अध्याय हा उपसंहार आहे. दोन्ही अध्याय जे आहेत ते विस्तृत आहेत, व्यापक आहेत, खूप सारे श्लोक आणि ओव्या त्याच्यामध्ये आहेत. हाही दोन्हीच्या याच्यामध्ये साम्य आहे, आणि दोन्ही अध्यायाची सुरुवात ही अर्जुनाच्या प्रश्नाने होते, हेही आपल्या सगळ्यांना मार्गाने सांगितलेलं आहे. तर आजचा जो प्रश्न आहे, अर्जुन या ठिकाणी म्हणत आहे की संन्यासस्य महाभावो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च वृषिकेश पृथक केश निषूदन. तर ह्याच्यातून अर्जुनाने 3 विशेषण भगवान श्रीकृष्णासाठी वापरले आहेत. त्याच्यामध्ये महाबाहो हा एक शब्द आहे, दुसरा वृषिकेश, आणि तिसरा केशी निषूदन. त्याच्यातून त्याचं विश्लेषण महाराजांनी डिटेल केलेलं आहे. महाबाहो म्हणजे ज्याचे हात मोठे आहेत, पराक्रम मोठे आहे, कर्तृत्व मोठे आहे, बाहेरील येणाऱ्या संकटाला शमन करणं, त्याचं दमन करणं, त्या संकटांना दूर पाठवणं, तर ही सगळी जी कामं आहेत ते भगवंत करू शकतात. आणि ते ऋषिकेश आणि केशी निषूदन, म्हणजे केशी नावाच्या घोड्यावरच रूप घेऊन आलेल्या दैत्याचं जसं त्याचं नाश भगवंतांनी केला, म्हणजे बाहेरील आक्रमण जे आहेत त्याचा नाश करणारे भगवंत म्हणून असे 3 विशेषणाने या ठिकाणी त्याला संबोधलेलं आहे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला. परंतु हे संभाषण असताना आता अर्जुनाचं आणि ह्या 3 विशेषणाचा कसा संबंध आहे, तर ज्या अर्थी ही सगळी संकट दूर करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे, याचाच अर्थ माझ्या मनामध्ये ज्या द्वंद्वात्मक स्थिती निर्माण झालेली आहे, प्रश्न माझ्या मनामध्ये जे आहेत, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या बुद्धीला पडलेला जो पेच आहे, तर ते सोडवण्याचं सामर्थ्यही भगवंतामध्ये आहे. आणि म्हणून या विशेषणाने भगवंताचं नामनिर्देशन करून प्रश्न या ठिकाणी अर्जुन विचारत आहे. आणि मग साधा प्रश्न अर्जुनाच्या मनात आहे की संन्यास या शब्दाचा अर्थ, त्याच्या मागचं गांभीर्य, त्याच्या मागचं तत्व मी समजून घेऊ इच्छितो. वेदितुम इच्छामी, म्हणजे मी त्याची इच्छा व्यक्त करतो, पण मला त्याच्या मागचं तत्व समजून घ्यायचंय. आणि दुसरं, त्याग या शब्दाच्याही मागे काय आहे, किंवा त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांच्या मध्ये पृथक्करण, वेगळेपण आहे का, आणि असेल तर मी मला तुमच्याकडून समजून घेऊया. आणि मग माऊलींच्या सगळ्या ओव्यातून पुढं तोच सगळा भाग आहे की संघातो आणि संघ, जसं संगतच संगातेची बोली जे तसंच आहे. आणि अजून पुढे म्हणतो की मग त्याग आणि संन्यास जर बोलताना दोन्ही गोष्टी एकच आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्या दोघांच्या मध्ये एकच अर्थ आहे, अर्थभेद काही नाहीच आहे. परंतु श्री मुकुंद त्या ठिकाणी दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून हे सांगतायत की अर्जुना, तुझा प्रश्न योग्य आहे, तुझ्या प्रश्नाच्या माध्यमातून मलाही असं वाटतं की दोघांच्या मध्ये काही म्हणजे साम्यच आहे, फार फरक नाहीये. पण तू हे समजून घे की या दोघांच्या मध्ये एक बारीकसा भेद आहे. तो जर तुला समजला तर मग तो तुझ्या मनात जो प्रश्न आहे की या दोघांच्या मध्ये काय फरक आहे, आणि इतकं स्पष्ट इथं माऊली आपल्याला एका ओवीतून या दोघांच्या मध्ये संन्यास आणि त्यागामध्ये काय फरक आहे ते सांगतात. त्याच्यामध्ये जे निपटवून कर्म सांडीजे, जे सांडणे संन्यासू म्हणजे, आणि फलमात्र का तेजी जे तो त्यागू गा.
म्हणजे पूर्णपणे एखादं कर्म टाकून देणे, त्या कर्माच्या वाटेलाच न जाणे, ते कर्मच न करणे, हा संन्यास झाला. म्हणजे कर्मापासून थोडक्यात दूर जाणे आणि किंवा कर्माला सुरुवातच न करणे, हा संन्यास झाला. आणि फक्त त्या एखादं कर्म केलं आणि त्या कर्माच्या फळाचा फक्त भावरूपाने त्याग केला, तर त्याचा फळ त्याग केलं. म्हणजे आपण तर कर्म करायचं, परंतु त्याच्या फळाची इच्छा करायची नाही किंवा फळ मिळण्याची अपेक्षाही समाजाकडनं, स्वतःकडनं किंवा परिस्थितीकडनं करायची नाही, हा त्याग झाला. आणि भगवंताचं संपूर्ण गीता सांगण्यामध्ये हेच सांगण्याचं तात्पर्य आहे की तू फक्त कर्म कर, पण कर्माच्या फळाचा त्याग कर. त्यामुळे त्याग हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे. संन्यास घेणं किंवा त्या वृत्तीपासून पळून जाणं हे भगवंतांनी गीता निर्माण करत असताना कधीही सांगितलेलं नाहीये. अदरवाईज अर्जुनाची तर भूमिकाच होती की मी आता हे सगळं धनुष्य टाकतो, माझी गलित गात्र हे झालेली आहेत, माझं युद्ध करण्याची मानसिकता नाहीये, समोर माझे सगळे आप्तेष्ट आहेत आणि मी आता कर्मच टाकून देतो, ही भूमिका अर्जुनाची होती. परंतु तिथून त्याला आता तुम्ही जे सांगाल ते मी कर्म करेल इथपर्यंतची जी भूमिका आणण्याचं काम आहे, ते हे सगळ्या 18व्या अध्यायाच्या पर्यंतच्या गीतेच्या माध्यमातून त्याग फक्त भगवंतांनी टाकायला सांगितलंय, त्याग करायला सांगितलंय, कर्माच्या फळाच्या इच्छेचा त्याग करायचा आहे. एवढंच जरी आपण आपल्या जीवनामध्ये गीता तत्व जर अवलंबून केलं तर मग खूप साऱ्या द्वंद्वात्मक गोष्टीपासून आपणही सुटून जाऊ. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज अभंग म्हणू का? म्हणा सर, म्हणा म्हणा सर, हो हो. म्हणा. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामरा हे काय थोरपणा, मज पामरा हे काय थोरपणा, पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, मज पामरा हे काय थोरपणा, मज पामरा हे काय थोरपणा, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, मज पामरा हे काय थोरपणा, मज पामरा हे काय थोरपणा, तुका म्हणे नेने युक्तीची आखोली, तुका म्हणे नेने युक्तीची आखोली, म्हणून ठेवेली पायी डोई, म्हणून ठेवेली पायी